माळिया जेवते नेले. संकल्पाची वारी संपली पाहिजे. हेतुकपणे कर्म घडता कामा नये. कर्मफळाची इच्छा न बाळगता कार्य घडलं पाहिजे. हे कर्मासंबंधातली विचार पुन्हा पुन्हा ऐकताना वरवर पाहता तरी निष्काम कर्मयोग सांगणारं हे तत्वज्ञान वैराग्याचीच कास धरायला सांगतं आहे. कर्म करण्यापासून दूर घेऊन चाललं आहे असंच वाटायला लागतं. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात त्याचा उपयोग नाही. आणि त्याने असा विचार केलाच तर असेल माझा हरी असाच अर्थ त्या विवेचनातून काढला जातो. आणि भारतीय तत्वज्ञानावर माणसाला निष्क्रिय बनवणारं तत्वज्ञान असा ठपका मारला जातो. मला मात्र पुन्हा पुन्हा आठवण होते ती अर्जुनाची. तो तुमच्या माझ्यासारखाच आहे आणि हा सगळा उपदेश ऐकून विगतज्वर होऊन तो युद्धाला तयार झाला आहे. त्याच्या मानसिक स्थितीचं उलटसुलट विचारांचं प्रतिबिंब त्याच्या प्रश्नांमध्ये पडलेलं दिसतं आणि त्यांनी शोधून काढलेली उत्तरं वाचताना आपल्याही संकल्पना काही प्रमाणात स्पष्ट व्हायला लागतात. 12व्या अध्यायामध्ये भक्तियोगाच्या वर्णनामध्ये अतिशय श्रद्धेने उपासना करणारे, निर्गुण ब्रह्माच्या प्राप्तीची इच्छा धरणारे, वैराग्याची कास धरणारे, सर्व कर्म मला अर्पण करणारे अशा वेगवेगळ्या भक्तांचं वर्णन करत असताना श्रीकृष्णांनी अर्जुनाला भक्ती मार्गाचे अनेक बारकावे समजावून सांगितले आहेत. आणि ते सांगतानाही एक एक पायरीने अर्जुनाला वर चढवलं आहे. मय्येव मन आधत्स्व, अगा मानस हे एक, माझ्या स्वरूपी वृत्तिक करू निघाली निष्टंक. तू आपलं मन माझ्या स्वरूपी विलीन कर. त्यामुळे काय होईल? ये तुलेनी सर्व व्यापी मीची होसी, माझ्यात विलीन होशी. तर हेही तुला शक्य नसलं अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न शकसी देहो, तर मग असं कर की या आठापाहारा माझी, या 8 प्रहरांमध्ये मोटके निमिषभरी दे तू जाय, क्षणभरच चिंतन कर. त्या क्षणाचं सुख समजलं की हळूहळू भोगातून निगता चित्त मजमागजी रिगता मीच होईल. हा अभ्यास योग. बरं, तुला अभ्यासही करायचा नाहीये, हरकत नाही. सध्या आहासी जया भंगी तैसाची अस, आहेस त्या स्थितीतच राहा. इंद्रिये न कोंडी, भोगाते न तोडी, अभिमानू न संडी, काहीही बदलू नकोस. पण मने वाचा देहे जैसा जो व्यापारू होय, जे काय करशील तो मी करीतो आहे ऐसे न म्हणे. म्हणजे काय कर? इथे ज्ञानदेवांनी कर्मरत असूनही निरार्थ आणि अलिप्त असण्याचा योग समजावून सांगताना ती सुंदर उपमा दिली आहे. माळिया जेवते नेले, तेवते निवांतची गेले, तया पाणिया ऐसे केले पोवावे गान. माळ्याने जिकडे नेलं तिकडे काही एक तक्रार न करता जाणाऱ्या पाण्याप्रमाणे तुझं जीवित निरभिमानपणे कर्म करणारं होऊ दे. कोणतंही कर्म करण्याची प्रवृत्ती अथवा न करण्याची निवृत्ती ही ओझी तू आपल्या बुद्धीवर घेऊ नकोस. जे जे कर्म निपजे, जे जे कर्म घडेल ते थोडे बहु न म्हणजे, ते कमी किंवा जास्त म्हणू नकोस. कर्म करण्याची प्रवृत्ती किंवा निवृत्ती म्हणजे काय? आपल्या जन्मापासून आपली एक जीवनरीत बनत राहते. तेच आपलं समग्र जीवन बनतं. पूर्वीपासूनचे संस्कार, पूर्वीचे अनुभव, ऐकलेल्या पाहिलेल्या गोष्टी, त्यांचे परिणाम, सुखदुःख, मान अपमान, प्रतिक्रिया, निरीक्षण, भविष्याबद्दल आखणी, चिंता, निराशा, या सगळ्यांनी हे जीवन भरलेलं आहे, हे नाकारता येत नाही. या सगळ्या संस्कारांमुळे आपली आवड नावड घडत जाते.
आणि आपलं जीवन म्हणजे त्यातून निवड करण्याचा पर्याय, असंच त्याचं स्वरूप बनत जातं. ज्ञानदेव आपल्याला ह्या पर्यायाची वेगळीच बाजू दाखवतात. हा निवड करण्याचा पर्याय असणं किंवा स्वातंत्र्य असणं, हीच आपली जीवनरीत असायला हवी का? तशीच ती आहे आणि त्या तथाकथित स्वातंत्र्याच्या उन्मादात आपण जगत असतो. पूर्वसंस्कारांच्या प्रभावामुळे आपण एकसारखी निवडच करत राहतो. त्या निवडीला चिकटून राहतो. एक निवड चुकीची ठरली तर दुसरी निवड. एका निवडीमुळे दुःख पदरात आलं तर सुखाचा पाठलाग करणारी दुसरी निवड. हीच जीवनरीत, हेच संसारी जीवन. आवड नावडीप्रमाणे निवड करणं हेच आपलं स्वातंत्र्य आहे, असंच आपण समजत आलो आहोत. पण निवड न करण्याचं स्वातंत्र्यही आपल्याला आहे, हे आपल्या लक्षात येत नाही. ज्ञानदेव आपल्याला हे सांगत आहेत. सतत निवड करत राहिल्यामुळे जीवन दुःखातच लोटलं जातं, हे आपल्या लक्षात आलं आणि आपल्या स्वातंत्र्याचा विनियोग आपण निवड न करण्याकडे केला तर काय होईल? आवड असो नावड असो, निवड करायचीच नाही. जे घडेल त्याच्याकडे केवळ पाहायचं, असं ठरवलं तर काय होईल? हळूहळू आपल्या चित्तामधल्या असंख्य घटनांच्या गर्दीकडे आपण साक्षीभावानं पाहायला शिकू. आपल्या विचारांकडे शांतपणे पाहू लागलं की त्या विचारांचा वेग मंदावतो, असं आपल्या लक्षात येईल. आणि मंदावलेल्या वेगामुळे चित्तात उसळणाऱ्या वृत्ती शांत होऊ लागतील. वृत्ती निरोध घडून येईल. हाच चित्तवृत्ती निरोध. तो सक्तीनं शिस्तीनं शरीर मनाला दंड देऊन करावा लागत नाही. योगश चित्तवृत्ती निरोधा. श्रीकृष्णाने अर्जुनाला योगी भव असं सांगताना अनेक योग सांगितले. त्यातलीच ही योगावस्था. पातंजल योगातल्या ह्या सूत्रावर विवेचन करताना पु. देशपांडे यांनी सुंदर विश्लेषण केलं आहे. ते म्हणतात, निवडीचे धक्के मिळणं बंद झाल्यामुळे चित्तचक्राचा वेग हळूहळू कमी होत जाऊन ते पूर्ण थांबून जाईल. म्हणजे वृत्ती विराम घडून येईल. चित्तवृत्तीची अशी विरामावस्था म्हणजे योग. मुद्दाम केलेल्या कर्माचा प्रयत्नांचा इथे संबंध नाही असं वाटत असलं तरी प्राप्त कर्म ह्या स्थितीत राहून करणं हेच योगयुक्त जीवन. माळिया जेवते नेले तेवते निवांत जाणाऱ्या पाण्यामुळे असंख्य झाडांचं वनस्पतींचं जमिनीचं शिंपण होतच असतं. उपमा फार ताणायच्या नसतात, पण ज्ञानदेवांच्या काव्यात्मक मनानं केलेल्या वर्णनातलं सौंदर्य कधी कधी तत्वज्ञानाच्या पलीकडे घेऊन जातं. याच ओवीचा एक पाठभेद वाचनात आला. माळिया जेवते नेले तेवते निवांतची गेले, तया पाणिया ऐसे झाले नाठवे. त्या पाण्याला हा असा काही प्रवास घडला हे सुद्धा आठवत नाही. इतकं निर्लेप निखळ जीवन. हेच निर्लेपण तुकारामांना ठेविले अनंते तैसेची राहावे असं म्हणताना अभिप्रेत आहे. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ असं म्हणताना तुकाराम महाराजांना कसला उद्वेग अपेक्षित आहे? संचित भोगायचंच आहे, संसार करायचाच आहे, त्यापासून दूर जायचं नाही. दूर करायचा आहे तो उद्वेग. हे करू की ते करू हे द्वंद्व, कर्माच्या चांगल्या वाईट फळाचा विचार, अपेक्षित घडत नाही म्हणून वाटणारं असमाधान, मिळालेल्या सुखाचा उपभोग घेताना ते असंच राहावं आणि आणखी मिळावं असं वाटायला लावणारी इच्छा, हे सगळं दूर केलं तर संसार देवापाशी वाहिल्यासारखंच होईल आणि चित्तातल्या समाधानानं एक वेगळ्याच प्रकारचं चैतन्यमय जीवन आकाराला येईल. आणि ते विलक्षण असेल, प्रवाही असेल आणि तरीही भरकटलेलं नसेल. चित्ती समाधान असो द्यावे ह्याचाही अर्थ आहे तिथे थांबावं असा थोडाच आहे. कर्म तर घडत राहील, प्रयत्न चालू राहतील,
पण ते आशा, निराशा, इच्छा, द्वंद्व ह्यांनी लिप्त नसते. त्या कर्माचे, प्रयत्नांचे परिणाम आपल्या आवडीनिवडीप्रमाणे नसतील, पण ते योग्यच असतील. आपल्या प्रयत्नांचे परिणाम आपल्या मनाविरुद्ध झाले की आपण साहजिकपणेच दुखावतो. आपल्या पारंपरिक विचारसरणीनं यावरही उतारा म्हणून काही वचनं शिकवली आहेत. ईश्वरेच्छा बलीयसी असंच एक हे वचन. हे वचन आपण बहुतेक वेळा प्रतिकूल परिस्थितीत वापरतो. मनाविरुद्ध गोष्ट झाली की समजूत काढण्यासाठी, स्वतःचीच समजूत काढण्यासाठी या उद्गारांचा आश्रय घेतला जातो. ह्या वचनाचाही आविष्कार ज्ञानेश्वरीमध्ये अगदी वेगळ्या प्रकाराने झालेला सापडतो. अगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत. मोठ्यांच्या छोट्या गोष्टी या सदराखाली प्रसिद्ध व्यक्तीच्या आयुष्यातल्या गोष्टी कुठेतरी वाचायला मिळतात. अमिताभ बच्चन यांच्या लहानपणीची अशीच एक गोष्ट वाचनात आली. खरं तर त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन ह्यांच्या मोठ्या विचारांची ही आठवण. शाळेतल्या शेवटच्या वर्षी किंवा कॉलेजच्या पहिल्या वर्षामध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाच्या नाटकात अमिताभ भूमिका करणार होता. नाटकाच्या तालमी चालू होत्या. अमिताभचा रोल मोठा होता. दुर्दैवानं स्नेहसंमेलनाच्या 10-12 दिवस आधी अमिताभ आजारी पडला. खूप ताप आला. उतरण्याची चिन्ह दिसेना. डॉक्टर येत होते. त्याच्या वडिलांना म्हणजे हरिवंशराय बच्चन यांना बोलावण्यात आलं, कारण अमिताभ तेव्हा हॉस्टेलमध्ये होता. ते त्याच्याजवळ बसून होते. नाटकाच्या दिवशी स्टेजवरचं संभाषण अमिताभच्या खोलीत ऐकू येत होतं. अमिताभचा रोल दुसरा मुलगा करत होता. अमिताभ अस्वस्थ होता. आता हे चाललं असेल, तो असं म्हणत असेल, असं झालं असेल, अशी त्याची उलघाल चालली होती. तो वडिलांना म्हणाला, माझी फार इच्छा होती हा रोल करण्याची. हरिवंशरायांनी त्याचं सांत्वन केलं आणि पुढे ते म्हणाले, जे घडलं त्याला वेगळं कारण असेल आणि ते अधिक चांगलं असेल, कारण ती ईश्वराची इच्छा असेल. आपलं विहित कर्म हे ईश्वराचं मनोगत आहे असं वाचल्यावर पुन्हा आपण आपल्या मुळातल्या शंकेकडे येतो. म्हणजे आपण काही करतो किंवा नाही, करायचं किंवा नाही, ईश्वर हा दुसरा कुणी नसून आपल्यातच आहे, आपणच आहोत ह्याची जाणीव आपल्याला केव्हा होते? संकटात सापडला असताना. आणि तेही थोडं उद्वेगानेच. काही उपयोग नाही कशाचाच. ह्या प्रकारचा तो उद्वेग असतो, कारण आपण त्या ईश्वरापासून लांबच असतो. स्वर्गामध्ये परमेश्वराबरोबर बसून आपल्या स्वतःच्या पृथ्वीवरच्या आयुष्याची वाटचाल पाहत असणाऱ्या माणसाची एक गोष्ट सांगतात. वाळूवर रेखलेल्या पावलांनी त्याच्या आयुष्याचा प्रवास असा अधोरेखित झाला आहे. आणि त्या मार्गावर बहुतेक ठिकाणी पावलांच्या 2 जोड्या आहेत. देव त्याला सांगतो आहे की ह्या तुझ्या पावलांच्या शेजारून चालणारी जी पावलं आहेत ना, ती माझी आहे. मी सदैव तुझ्याबरोबर होतो. पण त्या माणसाच्या लक्षात येतं की काही ठिकाणी पावलांची एकच जोडी दिसते आहे. आणि मुख्य म्हणजे आयुष्य प्रवासाचा तो सगळ्यात खडतर काळ होता, संकटाचा काळ होता. देवाला तो विचारतो, असं का बरं? माझ्याबरोबर होतोस असं म्हणतोस, पण माझ्या संकट काळात तर माझ्याबरोबर चालताना दिसत नाहीस. बघ, त्या काळामध्ये पावलांची एकच जोडी दिसते आहे. देवाने उत्तर दिलं, अरे वेड्या, त्या काळात मी तुला उचलून कडेवर घेतलं होतं. एवढं आश्वस्त जीवन तर आपण जगत नसतो. तुकाराम महाराजांचंच एक वचन आहे, बोल नाही तुझ्या दातृत्वपणासी आम्ही अविश्वासी सर्व भावे. सतत आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी किंवा सुखकारक स्थिती लांबवण्यासाठी आपली धडपड चालू असते. त्यामुळे धक्के बसतात. जीवन प्रवाहाला त्याच्या लयीमध्ये वाहू दिलं, आपल्या आवडनिवडीचे अडथळे घातले नाहीत, तर तो कदाचित आणखी वेगवान, सामर्थ्यवान बनेल. अर्थात परत हे लक्षात ठेवलंच पाहिजे की विहित कर्माला बांध घालून ठेवायचा नाहीये.
मन, बुद्धी, चित्त, अहंकारांच्या व्यवहारांमुळे त्याच्यात जी ढवळाढवळ होते, त्याच्या प्रवाहात जे भोवरे निर्माण होतात, त्याची जाणीव असणं महत्त्वाचं आहे. आणि ही जाणीव जेव्हा तीव्रतेनं होईल तेव्हा त्याचा अडथळा दूर होऊन कर्माचा मार्ग सुकर होईल. आयुष्यामध्ये आपल्याला खरंच निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे का? आपण समजत असतो की मी माझ्या मनाप्रमाणे निर्णय घेतला आहे. पुढे जाऊन असंही म्हणतो की त्याचे जे काय परिणाम होतील ते भोगायला मी तयार आहे. निवड करतो म्हणजे आपण काय करतो? व्यवहारात कदाचित कार्यक्षेत्र निवडण्यासाठी, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी, खरेदी करताना हे का ते ठरवण्यासाठी निवड करण्याच्या क्षमतेचा वापर आवश्यक ठरतो असं वाटतं. खरं तर तिथेही आपल्या मनातलं द्वंद्व मोह काम करतच असतो. मनोव्यापारांच्या बाबतीत मात्र आपल्या चित्तवृत्ती सतत उसळलेल्याच असतात. आपुलाची वाद आपणासी अशा स्वरूपात ही लढाई, हे विचारांचं युद्ध चालूच असतं. निवड करणं म्हणजे काय ह्याचा विचार करताना असं लक्षात येतं की ही निवड आपल्या पूर्वानुभवावर, पूर्वश्रुतींवर अवलंबून असते. ही निवड प्रक्रिया काय आहे? जेव्हा आपण मी स्वतंत्रपणे निर्णय घेतो असं म्हणतो तेव्हा नक्की काय होत असतं? साधक बाधक विचार करून निर्णय घेतला असं आपण म्हणतो तेव्हा नक्की काय होत असतं? समोरच्या घटनेकडे, कर्माच्या विचाराकडे आपण योग्य अयोग्य, चांगलं वाईट, सुखकारक दुःखकारक अशी विभागणी करून बघतो. मी हे करू शकतो, निवडू शकतो याचा अभिमान बाळगतो. त्यामुळे अर्थातच यश मिळालं तर आनंदित होतो आणि नाही मिळालं तर माझ्याकडून मी सगळं केलं तरी झालं नाही म्हणून करवाटतो किंवा पुन्हा वेगळा आराखडा आखून सुरुवात करतो. या सगळ्यामध्ये मी, माझा अहंकार आहे. स्वतंत्र असणारा मी मुक्त नाही. मी गुंतलेलाच आहे त्या घटनेमध्ये, कर्मामध्ये आणि निवड करण्याचं स्वातंत्र्य वापरून त्यात बदल करण्याचा प्रयत्न करतो आहे. हे न करता कर्म कर असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत होता. युद्ध करायचं का करायचं नाही हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मला आहे असं अर्जुनाला वाटत होतं. कृष्ण त्याला दाखवून देतंय की ह्या स्वातंत्र्याला काही अर्थ नाही. ह्या तुझ्या विचारांकडे तू मुक्त मनाने पहा. मागे वळून त्याची चिकित्सा करत बसू नकोस आणि त्यातून काय मिळेल ह्याचाही विचार करू नकोस. अवघड योग आहे हा. तू अशा प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त झालास तर मग हे कार्याचे आपैसे वाढू लागेल. तू करता असलास तरी अव्यक्ती हा आकारू असलेला व्यापारू जो निपजला आहे त्यात तुझं कर्तेपण लयाला जाईल आणि मग जे कर्म घडेल ते योग्यच असेल. मुक्त मन अपेक्षित आहे. स्वतंत्र मन स्वतःच्या तंत्रामध्ये, निर्णय प्रक्रियेमध्ये अडकलेलं असतं. परिपक्व मन मात्र विहित कर्म करताना कालाच्या मर्यादेत असलेल्या या प्रतिक्रियात्मक निवड प्रक्रियेत गुंतलेलं नसतं. पारंपरिक शहाणपणा हा सगळा विचार वेगवेगळ्या म्हणीतून, गोष्टींमधून मांडतो. पांडुरंगाची इच्छा, आले देवाजीच्या मना, असेल माझा हरी, देवाची करणी. आपली समजूतही घालतो की जे होतं ते बऱ्यासाठी. राजा आणि प्रधान, माहिती आहे आपल्याला एक गोष्ट. प्रधान सगळी कामं, जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पडत असलेला, पण तरी सुद्धा अनेक वेळा जे होतं ते बऱ्यासाठीच होतं, देव करतो ते भल्यासाठीच करतो असं म्हणत असत. जंगलामध्ये शिकारीला गेले असताना राजाला घोड्यावरून पडून किंवा काही कारणाने मोठी जखम होती. राजाबरोबर त्याचा प्रधान आहे. परत आल्यावर राजा चिडचिड करतो आहे, लागलं, जखम झाली म्हणून करवाटतो आहे. प्रधान त्यांना समजावतो आहे, महाराज शांत व्हावं, जे घडतं ते बऱ्यासाठीच. प्रधानाचं हे तत्वज्ञान नेहमीच असतं. राजा त्याच्यावर त्यावेळेला मात्र चिडतो, संतापतो.
2 दिवसांनी परत शिकारीला जाताना राजा प्रधानाला आपल्याबरोबर येऊ देत नाही, एकटाच निघून जातो. संतापाच्या भरात राजा जंगलात खूप दूरवर आत जंगलाच्या मध्यावर जाऊन पोहोचतो. तिथे तो एका जंगली जमातीच्या तावडीत सापडतो. देवीला मनुष्यबळी मिळाला म्हणून आनंद साजरा करत राजाला बांधून बळी देण्यासाठी देवी समोर आणलं जातं. तेवढ्यात त्यांच्यापैकी एकाचं लक्ष राजाच्या जखमेकडे जातं. देवाला बळी द्यायचा तर तो अक्षता असायला हवा, अशी शारीरिक मोडतोड जखम असलेला असता कामा नये, अशी धारणा असल्यामुळे राजाला सोडून देण्यात येतं. राजा परत येतो, घाबरलेला आहे, पण प्रधान भेटल्यावर तो मान्य करतो की जे होतं ते बऱ्यासाठी हे खरं आहे. मला मोठी जखम होती म्हणून मी वाचलो. पण पुढे राजा त्याला विचारतो, पण तुझं काय? तुझ्यावर तर मी रागावून निघून गेलो, तुला काढून टाकलं असतं. तुझ्या तत्वज्ञानाप्रमाणे तुझं काय बरं झालं? प्रधान शांतपणे उत्तर देतो, महाराज जरा विचार करा, मी जर आपल्याबरोबर असतो तर त्या लोकांनी मला बळी दिलं नसतं का? आणखी एका मानसिक स्थितीबद्दल आपण चर्चा करतो. ती प्राप्त व्हावी म्हणून धडपड करतो, ते म्हणजे समाधान. अमुक एक घटना घडली त्यामुळे मी समाधानी आहे, अमुक गोष्ट मिळाली तरच माझं समाधान होईल, त्याला धडा शिकवल्याशिवाय मला समाधान वाटणार नाही. अशा प्रकारच्या व्यावहारिक आंदोलनांमध्ये, समाधान असमाधानाच्या आंदोलनांमध्ये आपण कायमच असतो. हे आपलं समाधान बाह्य गोष्टींवर अवलंबून असतं. कशामुळे तरी मला समाधान झालं, त्यामुळे मी समाधानी आहे असं आपण म्हणतो. पण समाधान देणारा तो विषय, ती घटना संपली किंवा बदलली की आपण अस्वस्थ होतो, दुसऱ्या गोष्टीच्या मागे लागतो. जे आहे त्यात मी समाधानी आहे असं म्हणण्यात सुद्धा मी माझ्या मनाची समजूतच घालत असतो. तृप्ती मात्र वेगळी आहे. तृप्ती हा शब्द जरी बऱ्याच वेळा समाधानाच्या समानार्थी म्हणून वापरला जात असला तरी त्याच्या अर्थछटेत एक सूक्ष्म फरक आहे. कर्म करून समाधान मिळवणं आणि तृप्त राहून कर्म करणं, ह्या 2 वेगवेगळ्या अवस्था आहेत. तृप्त असणं ही अतिशय संवेदनशील अवस्था आहे. कर्म न करण्याचा बोथटपणा त्यात मुळीच नाही. सजगतेने आव्हानाला सामोरं जाणारं तृप्त मन द्वंद्वातून मुक्त झाल्यामुळे योग्य कार्य घडतं आणि त्यातून मिळणारा आनंद मुळातल्या तृप्त मनाला सामर्थ्य देतो. युद्ध जिंकल्यानंतर अलेक्झांडरनी पोरसच्या राज्यात प्रवेश केला. राज्यातली उत्तम व्यवस्थापन, गावांची शहरांची आखणी, स्वच्छता, लोकांची वर्तणूक, त्यांचं समाधानी आनंदी जीवन पाहून अलेक्झांडर खूपच प्रभावित झाला. त्यांनी पोरसला विचारलं, तुमच्या राज्याची शासन व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी कुणावर होती? कोण इतक्या बारकाईने त्याच्याकडे लक्ष देत होतं? पोरसने उत्तर दिलं, एका ब्राह्मण प्रधानाकडे हा पूर्ण कारभार सोपवलेला होता. अलेक्झांडरने त्याला भेटायची इच्छा व्यक्त केली. तेव्हा पोरसने सांगितलं, आम्ही युद्ध हरल्यामुळे त्याची जबाबदारी घेऊन त्यांनी पदत्याग केला, राजीनामा दिला आणि आता तो त्याच्या गावी जाऊन राहिला आहे. बोलावून घ्या त्याला, अलेक्झांडरने सांगितलं. पोरसाने तसा निरोप त्याच्याकडे पाठवला. निरोप घेऊन गेलेल्या दूताबरोबर उत्तर आलं, महाराजांना सांगा मी आता त्यांच्या चाकरीमध्ये नाही आणि ब्राह्मण आपलं क्षेत्र सोडून कुणाकडे जात नाही, त्यामुळे मी आता येऊ शकत नाही. महाराजांनी मला क्षमा करावी. हे उत्तर ऐकल्यानंतर अलेक्झांडर म्हणाला, ठीक आहे, मी त्याच्या गावी जाऊन त्याला भेटतो. अलेक्झांडर पोचला तेव्हा तो ब्राह्मण एका झाडाखाली बसून 2 लहान मुलांना शिकवत होता. अलेक्झांडर समोर आला. त्याने त्या ब्राह्मणाला विचारलं, पोरसच्या राज्यात प्रधानमंत्रीपद तुमच्याकडेच होतं? हो. तुमची शासन व्यवस्था फार उत्कृष्ट दर्जाची होती. धन्यवाद. पुढे अलेक्झांडरने विचारलं, माझ्याबरोबर याल का?
मी तुम्हाला माझ्या पूर्ण सैन्य व्यवस्थेचा प्रमुख बनवतो. राहण्यासाठी उत्तम महाल आणि पाहिजे त्या सुविधा देतो. चला माझ्याबरोबर. ब्राह्मणाने अलेक्झांडरकडे पाहिलं आणि तो शांतपणे म्हणाला, क्षमा असावी, पण मला ह्या मुलांना शिकवायचं आहे. मिळणाऱ्या मानसन्मानाकडे न पाहता योग्य ते कार्य करत राहण्याचा हा कर्मयोग, किंबहुना निरार्थता आल्यानंतर घडणाऱ्या कर्माचं हे उदाहरण. काळाला, प्रसंगाला, स्वधर्माला उचित ते त्या वेळी करत राहणं आणि त्याबरोबर येणाऱ्या मानसन्मानाचा किंवा उपेक्षेचा विचारही मनात न आणता कार्य घडत राहणं, हे योगयुक्त जीवन. प्रधानाने तेच केलं होतं. शासनात असताना उत्कृष्ट राज्यव्यवस्था निर्माण केली. युद्धात पराभव झाल्यानंतर त्याची जबाबदारी घेऊन स्वतःच पदत्याग केला आणि गावात शांत जीवन जगताना कुणाच्याही अधिपत्यापासून बाजूला राहून आपलं आवडतं शिकवण्याचं काम चालू ठेवलं. घडणाऱ्या घटनेचं, प्रसंगाचं त्या क्षणी होणारं आकलन हे स्वतःच योग्य मार्ग दाखवतं. हे तत् जे आहे ते चैतन्यमय आहे. क्षणाक्षणाला बदलणारं, नवनवीन उन्मेष दाखवणारं आहे. साक्षी भावाने त्याच्याकडे पाहिलं तर समजतं की तत्त्वमसी या सूत्रामध्ये अपार प्रेम, करुणा, आत्मीयता, संवेदनशीलता अनुस्यूत आहे. आणि ह्या साक्षीत्वामध्ये राहणारं तृप्त मन कार्यरत असतंच, पण त्याचा आणखीचा शोध संपलेला असतो. जीवन प्रवाह मात्र अटकाव न होता आनंदाने इतरांनाही आनंद देत वाहत राहतो. माळिया जेवते नेलेल्या आणि तेवते निवांतची गेलेल्या निखळ पाण्यासारखा. कदाचित इथे कर्त्याशिवाय घडणारं कार्य असतं, ईश्वराशिवाय मिळणारा आशीर्वाद असतो आणि निवडीशिवाय मिळणारं स्वातंत्र्य असतं.